तर एक महत्त्वाची बातमी, सदाभाऊ खोत यांची खासदार संजय राऊतांवर टीका करताना जीभ घसरली आहे। त्यांनी संजय राऊतांना डुकराची उपमा दिली। संजय राऊत डुक्कर आहेत, ते घाणीतच जाणार असल्याचा घणाघात देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे। या देशातल्या सगळ्या डुकरांना असं साफ ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं असा जर एखाद्या सज्जन माणसानं निर्णय घेतला तर जगाला फॅक्टरी खोलायला लावल्या साबणाच्या आणि सोड्याच्या की डुकरांना साफ ठेवायचं आहे म्हणून, तर फॅक्टरीचा कच्चा माल कमी पडेल पण डुकरं कधी स्वच्छ राहणार नाहीत, ती घाणीतच जाणार। त्यामुळे संजय राऊतला रोज साबण लावा, शॅम्पू लावा, हे डुकरागत घाणीतच जाणार, कारण त्याची वस्ती तिथं आहे। तर एक महत्त्वाची बातमी, सदाभाऊ खोत यांची खासदार संजय राऊतांवर टीका करताना जीभ घसरली आहे। त्यांनी संजय राऊतांना डुकराची उपमा दिली। संजय राऊत डुक्कर आहेत, ते घाणीतच जाणार असल्याचा घणाघात देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे। या देशातल्या सगळ्या डुकरांना असं साफ ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं असा जर एखाद्या सज्जन माणसानं निर्णय घेतला तर जगाला फॅक्टरी खोलायला लावल्या साबणाच्या आणि सोड्याच्या की डुकरांना साफ ठेवायचं आहे म्हणून, तर फॅक्टरीचा कच्चा माल कमी पडेल पण डुकरं कधी स्वच्छ राहणार नाहीत, ती घाणीतच जाणार। त्यामुळे संजय राऊतला रोज साबण लावा, शॅम्पू लावा, हे डुकरागत घाणीतच जाणार, कारण त्याची वस्ती तिथं आहे।